जय शिवराय. तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे अनेक पराक्रम ऐकले असतील, पण तुम्हाला माहित आहे का, समर्थ रामदास स्वामींनी महाराजांना एक असं पत्र लिहिलं होतं ज्याने स्वराज्याच्या इतिहासाला एक नवी दिशा दिली. काय होतं त्या पत्रात? समर्थांनी महाराजांना श्रीमंत योगी का म्हटलं? आजच्या व्हिडिओत हा ऐतिहासिक आपण उलगडा करणार आहोत. निश्चयाचा महामेरू, बहुतजनांची आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी. अर्थ, ज्याचा निश्चय मेरू पर्वतासारखा आढळ आहे, जो समाजाचा आधारस्तंभ आहे आणि एवढे ऐश्वर्य असूनही जो एखाद्या योग्याप्रमाणे विरक्त राहून कर्तव्य पार पडतो, असा हा श्रीमंत योगी. यशवंत, कीर्तिवंत, सामर्थ्यवंत, वरदवंत, पुण्यवंत, नीतिवंत, जाणता राजा. तुम्ही केवळ विजय आणि कीर्तिमान नाही, तर तुमच्याकडे सामर्थ्य आणि ईश्वराचा आशीर्वादही आहे. तुम्ही नीतिवान आहात, म्हणूनच तुम्ही खऱ्या अर्थाने जाणता राजा. धर्मशील, सर्वज्ञपणे सुशील, सकळा ठाई, धीरोदात्त गंभीर, शूर प्रतापी झुंजार, अविश्रांत कार्य तत्पर, क्षत्रिय कुलावतंस. तीर्थे उडाली, क्षेत्रे मोडली, ब्राह्मण स्थान भ्रष्ट झाली, सकळ पृथ्वी आंदोळली, धर्म गेला. आक्रमामुळे पवित्र तीर्थक्षेत्रे नष्ट झाली, सर्वत्र भीतीचं वातावरण पसरलं आणि धर्म संकटात सापडला होता. करावया रक्षण, अवतारी झालासी आपण भूमंडळी. अर्थ, आणि अशा वेळी देव, देश आणि धर्माच्या रक्षणासाठी तुम्ही या धर्तीवर अवतारासाठी प्रकट झाला आहात. अखंड सावधान असावे, लोक मिळवावे एकशी विचारे. अर्थच महाराजांनी दिलेला गुरुमंत्र, नेहमी सावध राहा, प्रत्येक क्षणी जागृत राहा आणि सर्व लोकांना एका स्वराज्याचे विचाराने एकत्र जोडा. हे पत्र म्हणजे महाराजांच्या कार्याला मिळालेली एक मोठी आध्यात्मिक पावती होती. समर्थांच्या या शब्दांनी महाराजांनी मावळ्यांना नवी उमेद दिली. आजही हे शब्द आपल्याला संकटात लढण्याची प्रेरणा देतात. तुम्हाला समर्थांच्या या पत्रातील सर्वात आवडलेली ओळ कोणती? कमेंट्स मध्ये नक्की कळवा. जय शिवराय.